प्रीमियर लीग आजचा तिसरा दिवस कपासे लायन्स रवींद्र मेहर, पार्थ गावड, यज्ञेश केणी, प्रणय शेलार, तुषार पाटील, अंकित ठाकूर, तदनंतर अथर्व पाटील, अक्षय गोवळकर, सिद्धेश मयूर आणि वंदे शेमाडे 40+ चे दिग्गज खेळाडू असा कपासे लायन्सचा स्क्वॉड आपल्याला बघायला मिळतोय। मॅच चालू होण्यापूर्वीच आपला एक्स्ट्रा खेळाडू इथे पाठवायचा लक्षात घ्या। दोन्ही टीमनं पाटील 30 जलसार हा संघ आपल्याला पाहायला मिळेल। टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः स्वीकारलेली फलंदाजी, मनासारखा निर्णय मिळाला असं प्रणयने सांगितलं आणि पहिले 2 सामने लोएस्ट स्कोरिंग राहिलेले आहेत। मागच्या 2 दिवसांमध्ये त्या आढावा घेत त्यांनी सांगितले की कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न राहील। सफाळे प्रीमियर लीगचा मात्र आजचा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसाच्या शेड्यूलला सुरुवात कपासे लायन्स विपक्षात पाटील 30 जलसार हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। एका बाजूला प्रणय पाटील कॅप्टनच्या भूमिकेत, पाटील 30 जलसार करिता हार्दिक भोईर, जिग्नेश बारी, त्यानंतर विक्रांत किनी, उज्ज्वल पाटील, कल्पेश पाटील, प्रांजल पाटील, प्रफुल्ल पाटील, विपुल तरे, मनीष वर्तक आणि सचिन पाटील ही मात्र आपल्याला खेळी बघायला मिळते, टीम बघायला मिळते पाटील 30 जलसार या संघाची। मॅचला सुरुवात होईल 6 षटकांचं क्रिकेट आणि एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आज तिसरं पर्व। मनीष गावड सरांना आपण पाहताय, महेंद्र दादा असतील आज पंचांच्या भूमिकेत, परंतु या स्पर्धेसाठी एक मॅनेजमेंट आणि या सगळ्या गोष्टी करत असताना मागचे अनेक 1.5 ते 2 महिन्यापासून ही एक तयारी चालू असताना आज मनीष गावड लांब श्वास घेत असतील की खऱ्या अर्थाने स्पर्धेला सुरुवात झाली। तुषार घरत तुका आपल्याला पाहायला मिळतात ह्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11 आपल्या समोर, जिथे 6 सीटर स्पोर्ट्सनं खऱ्या अर्थानं खूप जास्त प्रगती केली आणि ते गौरव पाटील आमच्या साथीने आहेत, एक चांगले लाईव्ह अपडेटर आणि 6 सीटर स्पोर्ट्सचे प्रॉपरायटर। करूया आजच्या स्पर्धेला सुरुवात, आजच्या तिसऱ्या दिवसाला सुरुवात भगवंताला साकडं घालत। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा, सर्व मांगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजांना वंदन, ग्राम देवतेला वंदन आणि माझे स्वर्गवासी वडील यांना पुण्य स्मरण करून मी उत्कर्ष पाटील तुमच्या साथीने जोडतोय। आजच्या तिसऱ्या दिवसात आमच्या साथीने पालघर भूषण हाच आवाज सुप्रीमो पर्यंत पोहोचला, स्वर्गीय रतनबुवा स्पर्धेमध्ये पोहोचला, ते प्रमोद शेडगे सर पालघर जिल्ह्याचा अभिमान म्हणून खऱ्या अर्थानं आज त्यांनी ते कमावलं, तेही आमच्या साथीने आहेत। व्हॉइस ऑफ सफाळे यंग टॅलेंट हार्दिक किणी सर तेही आमच्या साथीने आहेत आणि मॅचला इथून सुरुवात होते। प्रणय शेलार कपास लायन्स, एका बाजूला तुषार घरत आणि तुषार घरतला आपण पाहू शकता जिथे चांगले एक फलंदाज आहेत, अनेक वर्ष ज्यांनी खऱ्या अर्थाने क्रिकेटवरती अधिराज्य गाजवले या सफाळे विभागात। आता प्रणय पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती सुरुवात करतील। ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात 6 सीटरनं खूप चांगलं या सफाळे प्रीमियर लीगला रंग भरलेत, यामध्ये तीळ मात्र शंका नाही। ब्लॅक अँड ऑरेंज टी शर्ट अँड ट्रॅक मध्ये कपासे लायन्स, तर एका बाजूला व्हाईट अँड व्हायोलेट आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच पाटील 30। जे आपण स्कोर कार्ड पाहताय 6 सीटर स्पोर्ट्स करिता ते डीबीएन मीडिया विरार वदनमात्र ज्यांनी बिलॉंग केलं आणि वानखेडे पर्यंतचा प्रवास खऱ्या अर्थाने खूप चांगला आहे, ज्यामध्ये 6 सीटर स्पोर्ट्सचा देखील त्यांनी उल्लेख केला की आम्हाला मदतीचे हात करणारे हेही चॅनल होते। मॅचला सुरुवात आणि 11:04 पहिला बॉल मार्गक्रमण होतोय। पहिलाच बॉल फक्त दिशा दिली बॉलला आणि सिंगलने इथे सुरुवात देखील झाली। सिंगलच्या साहाय्याने मॅचला इथून सुरुवात होते आणि स्कोर कार्ड 1 इथे संघाचं खातं खोललं जातं। श्री गणेशा होत असताना आपल्याला पाहायला मिळाला। संघाचा कॅप्टन ॲज आयकॉन म्हणून प्रणय पाटील जलसार या संघामधनं आपल्याला पाहायला मिळतोय। पहिलाच बॉल चांगला हाताळला, जिथे प्रणय शेलारनं जबरदस्त फटका अगदी सॉफ्ट एंड पहिली धाव आत्मविश्वासाची घेतली आणि धावसंख्या 1 इथून सुरुवात केली। प्रणय शेलार वेडी, गोलंदाज तयार। याही बॉलला गतीमध्ये परिवर्तन, थोडासा चेंडूचा टप्पा पायावरती होता आणि तदनंतर लेग कट असा चेंडू हाताळला प्रणय पाटीलनं। सिंगल मिळते। 2 बॉलचा खेळ संपला आणि 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 2 धावा। तुषार घरत सफाळे, प्रणय शेलार आपल्याला पाहायला मिळतात वेडी, तर प्रणय पाटील विराथन असे दिग्गज खेळाडू। सफाळे प्रीमियर लीग मध्ये हा चांगला प्लॅटफॉर्म आहे। सफाळ्यातल्या क्रिकेटला एक वेगळी चालना मिळाली आणि आज सफाळे प्रीमियर लीगचं तिसरं पर्व आपल्याला पाहायला मिळतं। पुढचा बॉल, यावेळेला फटका बऱ्याच काळ हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, प्रणय शेलार यांच्या खेळाला पूर्ण विराम। फलंदाज बाद, हार्दिकने टिपलाय कॅच, गॉन।
लावणारी आहे एकविरा माऊलीला स्मरण करत असताना डीजे कॅन्डी सकाळच्या सत्रात भक्तिमय नाद आपल्याला पाहायला मिळतोय. जसजसं सत्र पुढे होत जाईल तसतसं डीजे कॅन्डी आणखीन सुमधुर गीतांची मेजवानी आपल्यापर्यंत पोहोचवतील. 3 बॉलचा खेळ झाला आणि 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर तिसऱ्या बॉलवरती प्रणय पाटीलने धक्का दिला, ज्यासाठी जाणले जातात. नवा कोरा फरीचा चेंडू कशा पद्धतीने हाताळावा पहिल्या षटकामध्ये याची उत्तम प्रात्यक्षिक मांडत असताना प्रणय पाटील. सिद्धेश भुतकडे मैदानाच्या आत आता दाखल होत्यात कपासे लायन्स या संघाकडनं. 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर रणसंख्या फलकावरती 2. पहिलं षटक पॉवर प्लेच पाटील 3-0 जलसार. प्रणय पाटील लिडिंग फ्रॉम दी फ्रंट कॅप्टन आणि कॅप्टनच्या भूमिकेत खऱ्या अर्थानं जबाबदारीचं ओझं घेत संघाला खऱ्या अर्थानं पहिल्या षटकात ब्रेक थ्रूची गरज असताना महत्वाचा एक यंग टॅलेंट खूप चांगलं क्रिकेट प्रणय शेलारकडे आहे, परंतु या मॅच मध्ये नाही चालू दिलं. प्रणय पाटीलचा जलवा तिथे बघायला मिळाला आणि विकेट आपल्याला पाहायला मिळाली. 3 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती 2 आहेत. येणारे 3 चेंडू या षटकातले तेवढेच महत्वाचे. 6 षटकांचं क्रिकेट एक चांगलं क्रिकेट. यज्ञेश एडिट्स तेही आपल्याला पाहायला मिळतात अगदी कमी वयामध्ये. या सोशल मीडियाच्या जगामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं यज्ञेश एडिट्सचे पेज इन्स्टावरती खोललं आणि आज अनेक हॅलो 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 चेक. जाऊया आपण मॅच कडे. आता इथे फटका फसलाय आणि जिथे सेकंड विकेट सिद्धेश भुतकडे देखील बाद होत्यात. प्रणय पाटील सांगतात की खऱ्या अर्थानं मी का म्हणून संघामध्ये पहिलं षटक घेऊन येतो तर माझी गुणवत्ता आहे की मी संघाला ब्रेक थ्रू मिळवून देण्याचं काम सातत्यानं अविरत करत आलेलं आहे. आणि सध्या मैदानाच्या आत या सफाळे प्रीमियर लीग मध्ये पहिल्याच मॅच मध्ये प्रणय पाटील यांचा जलवा बघायला मिळतोय. सिद्धेश भुतकडे डक वरती आता बाद होत्यात. गॉन. सो मच. ऋषी पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. कपासे लायन्स या संघाचे खऱ्या अर्थानं अत्यंत महत्वाचे खेळाडू आणि त्यांनी जर 3 बॉल मध्ये 3 षटकार ठोकले तर या स्पर्धेचे खजिनदार अर्थातच आपण पाहतात मनीषजी गावड साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ऋषी पाटील या व्यक्तिमत्वासाठी हे बक्षीस आलेलं आहे आणि आता मनीष गावड सरांच्या माध्यमातून त्यांच्या सलगच्या 3 षटकाराला धावसंख्या जर त्यांनी आपण 3 बॉल मध्ये जर 18 रन केले 3 षटकार ठोकून तर त्यांच्याकरिता 1001 रुपयाचा कॅश प्राइज. क्षमता आहे त्यांच्याकडे मोठे फटका खेळण्याची, परंतु आता खऱ्या अर्थानं हा कठीण काळ चालू आहे. संघाचे 2 धक्के अगदी वरावर लागलेत आणि त्या अनुषंगाने आता डावाला सावरण्याची गरज आहे. तुषार घरत तुका आहेत एका बाजूला. ऋषी पाटील या षटकातील अगदी शेवटचा बॉल खूप चांगला चेंडू प्रणयचा. त्या बॉलला फक्त ऑफसाइडला ढकललं आणि जिथे आपण पाहता जिग्नेश यांनी त्या बॉलला फील्ड करत षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय ज्यावेळेला धावसंख्या फलकावरती 3 आणि 3 वरती लागलेले आहेत धक्के 2. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया श्रवणीय गीत. हार्दिक भोईर आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती दुसऱ्या षटकामध्ये. पाटील 3-0 जलसार या संघाचे संघनायक आपल्याला पाहायला मिळतात. प्रणयचं गोलंदाजी चांगली राहिली. सचिन भाऊ देखील त्या मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांनी जर षटक हाताळलं आणि जर हॅट्रिक घेतली तर मनीष गावड सरांच्या माध्यमातून त्यांना देखील 1001 रुपयाचा कॅश प्राइज आहे. खऱ्या अर्थाने इथे आपण पाहू शकाल पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 3 धावा या धावफलकावरती या 2 धक्के दिलेत आणि आता हार्दिक भोईर हे गोलंदाजी मार्क वरती आलेत. दोन्ही एंड क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं या सफाळे प्रीमियर लीग मध्ये.
नूतन नगरचं हे सुंदर असं क्रीडा संकुल आणि ज्यामध्ये चाललेली सफाळे प्रीमियर लीगची ही तिसरी सकाळ आणि तिसऱ्या सकाळमध्ये आपण पाहतात पहिला सामना. आजच्या दिवसातल्या 5 मॅच त्याही तेवढ्याच महत्वाच्या. एक चांगलं क्रिकेट, खूप चांगलं आयोजन नियोजन बघायला मिळतं या स्पर्धेचं. बंटीदादा अध्यक्षपदाखाली ज्यांनी नेतृत्वाखाली SPL तिसऱ्या वर्षात आली आणि एका चांगले आयोजन घेऊन आपण पाहतात ही स्पर्धा सातत्याने येत असते. हार्दिक भोईर आलेत षटक क्रमांक 2 मध्ये. पाटील 3-0 जलसार संघाने नाणेफेक हरली आणि तदनंतर क्षेत्ररक्षण करण्याची जो त्यांचा देखील निर्णय असता तोच त्यांना मिळाला. चांगलं क्रिकेट. यावेळेला ऋषी पाटील यांचा देखील फटका फसलाय. हार्दिक स्वतः बॉलच्या खाली टिपलाय कॅच. इथे हार्दिक भोईर यांनी देखील पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली. फलंदाज ऋषी पाटील बॅक टू द डगआउट गॉन. अगदी फटका खेळायचा होता परंतु अगदी स्टिकर वरती येऊन तो बॉल आला. आता नवीन फलंदाज यज्ञिक किणी कपासे लायन्स या संघाकडनं आता तुकाच्या साथीनं तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये वेळ द्यावा लागेल. आपल्या विकेटचं महत्व स्वतःला जाणावं लागेल. यज्ञिक किणी दाखल झालेत. षटक क्रमांक 2 चा खेळ चालू झाला. हार्दिक भोईरनं पहिल्याच बॉल वरती मोठा मासा गळाला लावला ऋषी पाटील यांच्या स्वरूपात. पुढचा बॉल यज्ञिक करिता ओव्हर दी स्टम्प्स. याही वेळेला आपण पाहताय ओव्हर पॉइंट खेळायचं होतं आणि तदनंतर तोही चेंडू प्रचंड वेगासहित चांगला बाउन्स त्यामध्ये मिळाला. ऑन दी टोस फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी जरूर केला परंतु तिथून वेग प्रचंड राहिला हार्दिकचा. डॉट बॉल येतोय. दुसरं षटक चालू झाले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर हिटिंग आतापर्यंत नाही पाहिलेली परंतु तुषार घरत आहेत एका बाजूला. गोलंदाज तयार. इथे देखील तोच फटका खेळण्याचा प्रयत्न. अतिशय चांगली लाईन और लेंथ ना आता गोलंदाजी होते. तुषार आता एक्सपिरियन्स शेअर करतील की या डगमगत्या स्थितीमध्ये तुम्हाला खेळाला पुढे घेऊन कसं जावं लागेल. यज्ञिक किणी आहेत एका बाजूला. त्यांच्या साथीने आपण पाहतात आता तुषार घरतनं मेसेज दिलेत. 3 चेंडूंचा खेळ झालाय षटक क्रमांक 2 मध्ये आणि 3 वरती 3 धक्के अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजेच कपासे लायन्स या संघाकरिता. पुढील बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आता यष्टीरक्षक यांच्याकडनं झाली चुकी. डॉट बॉलच होता परंतु तिथून चांगलं यष्टीरक्षण जी अपेक्षित गोलंदाज करत होते पंचांनी बाईसचे संकेत दिले आणि या बाईसनं धावसंख्या आता आगेकूच करते जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 वरती. षटक क्रमांक 2 जो उल्लेख प्रणयने केला होता की सकाळच्या सत्रातल्या पहिल्या 2 मॅच ह्या लोएस्ट स्कोरिंग बघायला मिळतात या SPL मध्ये मागील 2 दिवसात आणि याही दिवसाचा सुरुवात आता जणू काय थोडासा तसाच दिसतो की काय. परंतु आणखी येणारी 4 षटके आहेत. 4 षटकांमध्ये काया पालट करण्याची किमया तुषार घरत राखू शकतात. गोलंदाज तयार. यावेळेला तुषारचा फटका. क्षेत्ररक्षक तिथे देखील आहेत आणि कल्पेश पाटील यांच्याकडनं हा कॅच सुटलाय. आता भगवंताला थँक्यू म्हटलं असेल तुषारनं कारण अडचणीच्या स्थितीमध्ये आता हा झेल उडाला होता आणि कल्पेश कडनं हे कमी वेळा बघायला मिळतं. बघा रिप्लेच्या माध्यमातून अगदी आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंपचा बॉल ऑन साइडला फटका खेळला जिथे मिड विकेट मध्ये होते कल्पेश आणि अगदी हातामधून चेंडूनं बाउन्स उसळी घेतली जिथे हा कॅच ड्रॉप झालाय. एक संधी मिळाली आता तुषार यांना. 5 धावा धावफलकावरती 3 गडी बाद झालेत. या षटकातील पुढील बॉल हार्दिक यांचा अगदी शेवटचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यज्ञिक किणी यांचा. क्षेत्ररक्षक आता तिथे आहेत आणि कॅच इथे देखील सोडलाय प्रांजलनं. सलग दुसऱ्या बॉलवरती 2 संधी. फलंदाज तुषार घरतला देखील यज्ञिक किणीला देखील म्हणजेच इथून आता धावसंख्या 2 आकार घेतील आणि जाऊन पोहोचतील. पॉवर प्लेच्या 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 7 धावा. 7 वरती कपासे लायन्स 3 धक्के. सध्या अशी स्थिती बघायला मिळते. येणारे षटक आहेत 4 त्यामध्ये धावा किती होतील हे सांगण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक.
गोलंदाजी ट्रॅक वरती उज्ज्वल पाटील, ब्रँड ऑफ सरावली, एक चांगले गोलंदाज युवा, अगदी अंडर 19 चे खेळाडू. सकाळच्या सत्रात महेंद्र दादांनी उल्लेख केला की उज्ज्वल पाटील देखील एक खेळाडू आहे आजच्या दिवसात, जो अंडर 19 चा खेळाडू आणि एक चांगला गोलंदाज, चांगला ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि तोच उज्ज्वल पाटील आता सध्या षटक क्रमांक 3 मध्ये दाखल झालाय. सन्माननीय शमील पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता, सफाळे प्रीमियर लीग करिता आर्थिक क्रीडा सहाय्य 3000 रुपये, त्यांचं मंडळ टाळ्या वाजून आभार मानू इच्छिते. 3000 रुपयाची मात्र रोख देणगी या स्पर्धेकरिता शमील पाटील सरांच्या माध्यमातून त्यांचे खूप खूप आभार. जाऊया मॅचकडे. तिसऱ्या षटकात गोलंदाज उज्ज्वल पाटील आलेत आणि एका बाजूला स्ट्रायकिंग एंडला तुषार घरत. एक संधी मिळाल्यानंतर या संधीचं सोनं करावं लागेल, परंतु याही वेळेला आपण पाहतात रचनात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न, आणि इथे तुषार घरतला एक संधी मिळाली होती. सचिन पाटील यांनी आता नाही कॅच सोडला. फलंदाज तुषार तुका बॅक टू द डगआउट, गॉन. संघाचे कर्णधार आता रवींद्र मेहर आपल्याला पाहायला मिळतात. कपासे लायन्स या संघाला आता इथून उचलण्याकरिता दाखल झालेत. खेळावं लागेल संघासाठी महत्वाच्या मॅच मध्ये. तुमचा आता कॅप्टन म्हणून जो रोल आहे, केळवा 11 या संघाकडनं बिलॉंग करत असताना आपण सफाळे क्रिकेटमध्ये पाहिलेलं आहे. त्यांना आज SPL मध्ये कपासे लायन्स या संघामध्ये वर्णी लागली आणि रवींद्र सध्या दाखल झालेत मैदानाच्या आत. 4 धक्के 7 वरती. पुढचा बॉल, पहिलाच बॉल येता क्षणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि जिग्नेश बारीनं मात्र कुठली चुकी नाही केली. कपासे लायन्स साठी दे धक्का, दे धक्का आणि दे धक्का. फलंदाज बाद, गॉन. मैदानाच्या आतमध्ये वंदे शेमाडे, प्रचंड अनुभव या टेनिस बॉल क्रिकेट वरती, आणि तेच आपल्याला पाहायला मिळतात. ठाकूरपाडा इथून बिलॉंग करणार आहे नाव वंदे शेमाडे. आता इथून जो सामना फसलाय त्या सामन्याला पुढे घेऊन जाण्याची ताकद राखणारे खेळाडू म्हणजेच वंदे शेमाडे. 40+ खेळाडू आहेत, चांगले मोठे हिट करण्यासाठी यांची ओळख आहे. परंतु आता सामन्याचं गणित असं अडकलंय की जिथे या मॅचला तुम्हाला पुढे घेऊन जायचंय, 7 धावेंवरती अर्धा संघ गारद झालाय, अर्धा संघ डगआउटच्या दिशेनं माघारलाय आणि इथून वंदे शेमाडे हे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. षटक क्रमांक आपण पाहत आहेत 3रं उज्ज्वल पाटील ऑन हॅट्रिक. सेन्सिबल क्रिकेट, फक्त बॉलला दिशा दिली. शॉर्ट कव्हर मध्ये खेळाडू तैनात आहेत, त्यांनी त्या बॉलला फील्ड केलंय आणि बघता बघता इथून एक धाव परिपूर्ण होत आहे. धावफलकावरती रणसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच आतापर्यंत 8 या धावसंख्येवरती. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 8 धावा. 6 सीटर स्पोर्ट्स समेत जे प्रेक्षक आमचे जोडलेत या सफाळे प्रीमियर लीगच्या 3ऱ्या दिवसाच्या पहिल्या मॅच मध्ये, त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे. यज्ञिक केणी आणि एका बाजूला वंदे शेमाडे. SPL चं पर्व 3रं आणि 3ऱ्या पर्वात अगदी दिमागदार आयोजन घेऊन आलेली स्पर्धा. सफाळेकरांसाठी एक चांगला व्यासपीठ, गोलंदाज तयार. इथे देखील फटका खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहेत तिथे जिग्नेश बारी, ज्यांनी एक चांगला कॅच कॅरी केला आणि तदनंतर आपण पाहतात ते फलंदाज रवींद्र मेहर बाद झाले. धावसंख्या फलकावरती आता 1-1 पुढे चाललंय, जाऊन पोहोचते ती म्हणजेच 9 वरती. शेखर किणी आमच्या साथीने एक चांगले गुणलेखक, खूप चांगला गुणलेखन, मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करण्यासाठी निश्चित स्वरूपात त्यांना आमंत्रण दिलं जातं. हे त्यांच्या कामाची दखल घेत असे शेखर किणी आहेत आमच्या साथीने. याही वेळेला सेन्सिबल क्रिकेट, वंदेशला माहिती आहे की येणारे 3 षटक आपल्याकडे असणार आहेत. या डावाला आता फक्त पुढे घेऊन जायचं आहे आणि षटक क्रमांक 3ऱ्याचा खेळ चालू असताना उज्ज्वल पाटीलने देखील खूप चांगली गोलंदाजी केली.
हार्दिक भोईरचे षटक तेवढंच चांगलं राहिलं. प्रणय पाटीलने जी सुरुवात केली त्यावरती हार्दिक आले. हार्दिकने देखील तेच काम पुढे नेलं आणि उज्ज्वल पाटीलने अगदी पावलोपावली चांगली गोलंदाजी केली. शेवटचा बॉल आहे, धावसंख्या फलकावरती 10 आहेत आणि अगदी इथून शेवटचा बॉल या षटकातील. शरीरापासून भरपूर दूर होता. सादिक राजापूरकर सर आहेत, त्यांच्या बाजूने निश्चित स्वरूपात आपण पाहतात फलंदाजानं एक वेगळा प्रयत्न केला की हा बॉल वाईड मिळेल का. पंचांचे हात अगदी बंदिस्त राहिले. खूप चांगला चेंडू पडल्यानंतर बऱ्याचशा बाहेरच्या बाजूने वळण घेणारा राहिला आणि षटक क्रमांक 3चा खेळ देखील संपला. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला 10 रन आणि 10 रन वरती 5 गडी बाद अशी स्थिती. कपासे लायनची थोडीशी डगमगती स्थिती, परंतु येणाऱ्या 3 षटकांमध्ये वंदे शेमाडे सारखा एक चांगला क्रिकेटपटू आहे. जर येणाऱ्या काळात आपण पाहतायत जर याच पद्धतीने स्कोर कार्ड चालू राहिला तर धावसंख्या फलकावरती हा फक्त 28 होतील. तुम्हाला इथून वेग घ्यावा लागेल कारण रनरेट जो 3.33 चा चालू आहे. षटक क्रमांक 4 मध्ये प्रणय दत्तात्रय पाटील दाखल झालेत. विराटनचा ब्रँड एक जबरदस्त क्रिकेटपटू. सफाळे क्रिकेटचं ज्या ज्या वेळेला पानं उघडली जातील त्यावेळेला प्रणयचं देखील नाव सन्मानानं त्या लिस्ट मध्ये शुमार असेल असा एक दिग्गज क्रिकेटपटू म्हणून प्रणय पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3ची इकॉनॉमी देत 2 विकेट पहिल्या षटकात, ज्याने मात्र आपल्याला पाहायला मिळवले. वंदे शेमाडे करीत आता कुठल्या पद्धतीने गोलंदाजी करतील. धावसंख्या फलकावरती 10 वरती स्थिर आहे. येणारे 18 बॉल, या 18 बॉल मध्ये किमान 40 ते 35 रन आल्या तर लढण्यासाठी एक चांगलं टार्गेट सेट होईल यामध्ये ते मात्र शंका नाही. कारण ज्या पद्धतीनं समोरच्या संघाने आपल्याला बांधून ठेवलं त्याच पद्धतीने आपण देखील त्यांना शांत ठेवू शकतो. त्यासाठी तुम्हाला लढण्याकरिता 40 ते 45 रन फलकावरती उभ्या करणं तेवढंच गरजेचं आहे. आता 3 षटकांचा खेळ संपला आणि 10 धावा अर्धा संघ गारत. इथून आता एकही विकेट जर गेला तर मग थोडंसं आणखीन उतरती कळा लागेल की काय. दोघांना देखील महत्व द्यावं लागेल या मॅच साठी. जे 2 फलंदाज यज्ञिक किणी आणि एका बाजूला वंदे शेमाडे. पुढचा बॉल, या वेळेला फटका चांगला खेळलाय वंदे शेमाडे यांच्या बॅट मधनं आणि कल्पेश पुन्हा एकदा तिथे क्षेत्ररक्षण चांगलं करतायत. जो षटकार जाणार होता त्याला मात्र सेव्ह केलं आणि जिथे आपण पाहू शकाल आता सिंगल मात्र मिळते. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 11. बघा रिप्लेच्या माध्यमातून थोडेसे शफल झाले, ऑफस्टिकला आले आणि तदनंतर फटका खेळला होता तिथे खूप चांगला सेव्ह बघायला मिळाला कल्पेश पाटील यांचा. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 11 बॉलचा खेळ झालाय, तो म्हणजेच आतापर्यंत एक 4थं षटक. प्रणय पाटील वैयक्तिक 2रं आणि दाखल होत असताना खूप चांगली गोलंदाजी त्यांनी आतापर्यंत केलेली आहे. जे धावफलक अगदी शांत झाले त्या शांत झालेल्या धावफलकाला आता उधाण येणं गरजेचं आहे. जिथे यज्ञिक किणी आता स्ट्रायकिंग एंडला अलॉंग दी कार्पेट बॉलला खेळले. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफचे, अगदी वेगाने पुढे आलेत आणि काय घडलंय. क्षेत्ररक्षण तर जरूर झालं. बघता बघता 2 रन इथून परिपूर्ण झाले आणि धावसंख्या 2 गती घेत स्कोर कार्डला धावा जाऊन पोहोचतील. त्या म्हणजेच 13 रन वरती 13 धावा या धावफलकावरती आहेत. 4थं षटक. 4थ्या षटकातील आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ योग्य पद्धतीने परिपूर्ण झाला आणि 3रा बॉल घेऊन पुन्हा एकदा प्रणय पाटील. फटका फसलाय सचिन पाटील बॉलच्या खाली आणि इथे शेवटच्या क्षणाला कॅच सुटलेला आहे. आता हा कॅच सुटलाय. यज्ञिकला पुन्हा संधी मिळाली, दुसऱ्यांदा संधी मिळते. पुन्हा नाही, जी संधी मिळाली त्या संधीचं तुम्हाला सोनं करावं लागेल. कारण डगमगत्या स्थितीमध्ये संघ उभा आहे त्यावेळेला स्वतःवरती आत्मविश्वास दाखवत आता जी संधी मिळाली त्याला तुम्हाला सार्थ ठरवावं लागेल. आणि ते मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज आहेत. यज्ञिक किणी एका बाजूला वंदे शेमाडे. आतापर्यंत ज्यांच्या बॅटवरती चेंडू तर चांगल्या पद्धतीने आले, जे डिस्टन्स क्लिअर करायचं होतं ते नाही झालं ती गोष्ट वेगळी आहे, परंतु येणाऱ्या काळात ते मोठे फटके येतील या अपेक्षांसह संपूर्ण कपासे लायन्स त्यांच्याकडे पाहते. रनअप मध्ये थोडंसं व्यत्यय आला आणि तदनंतर प्रणयनं चेंडू सोडण्याच्या आधीच स्वतःला थांबवलं. कारण इथून चूक झाली तर मग एक मोठा फटका. या गोष्टी सगळ्या गोष्टी त्यांनी पाहिल्या आणि स्वतःला योग्य वेळेत थांबवलं. 14 वरती 5 गडी बाद. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच 3.3 असं हे 4थं षटक. 4था बॉल घेऊन पुन्हा एकदा तयार. फटका चांगला आहे. जिथे आपण पाहतायत कॅच टिपलाय कल्पेशनं प्रणय साठी ही विकेट आणि धक्का क्रमांक 6. फलंदाज इथे बाद होत असताना गॉन.
बात आहेत अंकित ठाकूर मैदानाच्या आतमध्ये कपासे लायन्स ठाकूरपाड्यातून हेही बिलॉंग करतात आणि अंकित ठाकूर दाखल झालेत. काय गोलंदाजी अगदी फलंदाजाला फॉलो करत जसे फलंदाज बाहेर शफल झाले ऑब्स्टिकला त्यावेळेला बॉलची लाईन आणखीन दूर ठेवली आणि ही प्रणयची ओळख आहे. सातत्याने आपण पाहतात कल्पेशने एक कॅच सोडला होता परंतु आता खूप चांगला कॅच कॅरी केला आणि तो कॅच अत्यंत महत्वाचा होता. जिथे वंदे शेमाडे सारखा दिग्गज घातक फलंदाजाला तुम्ही तंबूच्या आश्रयाला पुन्हा पाठवलं. या षटकातील पुढील बॉल गोलंदाज तयार. याही वेळेला मागचा दरवाजा उघडा राहिला आणि शिरकाव केल्या प्रणय पाटीलनं. फलंदाज बाद अंकित ठाकूर येता क्षणी येता पाऊल त्यांना पाठवलं पुन्हा एकदा डगआउटच्या दिशेनं. गॉन तारा पार्थ गावड यंग टॅलेंट आगरी दादू 007 याही मध्ये ते आता कार्यरत आहेत. परंतु टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती सफाळे क्रिकेट मध्ये ज्यानं खऱ्या अर्थानं आपली ओळख एका वेगळ्या पद्धतीने उभी केली. रॉकी ग्रुप या संघाकडनं खेळत असताना पार्थनं स्वतःला सिद्ध केलेलं आहे संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट सफाळे नगरीमध्ये आणि आता प्रणयच्या समोर ते उभे आहेत. येता क्षणी आपण पाहता तिथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रणय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये वेगानं पुढे गेलेत. डायरेक्ट हिट काहीतरी गोष्टी घडू शकतात परंतु तिथे आपण पाहतात आता लांब श्वास घेतला फलंदाजानं. 2 धाबा इथे मिळतील. धावसंख्या 2 संघाचं खातं आता आगेकूच करेल जाऊन पोहोचेल. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 16 वरती 7 असे कपासे लायन्स यांचा निर्णय कुठेतरी चुकीचा ठरला की काय. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करणार हा जो माणस राखला तो फलंदाजीचा माणस थोडासा मी म्हणेन की कठीणच राहिला. आता 16 वरती 7 धक्के अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि येणारे 12 बॉल आहेत. या 12 बॉलचा खेळ बघण्याकरिता घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे कॅन्डी यांना. प्रांजल पाटील जिथे आपल्याला पाहायला मिळतात. प्रांजल पाटील या गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. खऱ्या अर्थानं आपण पाहतात चिखलपाडा इथून मात्र बिलॉंग करत असताना युवा गोलंदाज तेही आहेत आणि आता प्रांजल पाहूया कुठल्या पद्धतीने गोलंदाजी करतील. एका बाजूला पार्थ गावड हे फलंदाज निश्चित स्वरूपात खोलवर फलंदाजी आहे कपासे लायन्स कडे परंतु जे महत्वाचे मोहरे होते ते नाही चालले आणि त्या अनुषंगाने आता पार्थ गावड यांच्यावरती देखील एक जिम्मेदारी असेल. गोलंदाज तयार प्रांजल पाटील. यावेळेला फटका तर खूप चांगला थ्रू द कव्हर्स अतिशय देखणा स्ट्रोक. आजच्या दिवसातील फटका अतिशय देखणा बघायला मिळाला परंतु तिथे आउटफील्ड थोडीशी स्लो राहिली. बघता बघता 2 रन तर परिपूर्ण होत्या. धावसंख्या 2 ने आकार घेत आता धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18 वरती. 11 बॉलचा खेळ बाकी आहे. या 11 बॉल मध्ये जर एक चांगली टोटल तुम्हाला उभी करायची असेल तर यज्ञिक किंवा पार्थ गावड एकाला काउंटर अटॅक एकाला नाही तर आता दोन्ही बाजूने तुम्हाला काउंटर अटॅक करणं लाजमी आहे. चांगला फटका खेळला होता नो डाऊट परंतु थोडीशी आउटफील्ड स्लो तिथे देखील नशिबानं साथ नाही दिली आणि तो बॉल निश्चित स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये राहिला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18. या धावसंख्येवरती 18 रन्स 7 गडी बाद अशी स्थिती. यज्ञिक केणी 9 बॉल मध्ये 8 डावा. सिंगल डबल या खेळानं सध्या त्यांनी या स्कोर कार्डला उचलायचा प्रयत्न केलाय. पुढचा बॉल या वेळेला आपण पाहतायत फटका खेळायचा होता भरपूर शफल झाले तदनंतर स्क्वेअर लेग वरनं बॉलला उडवायचं होतं. पंचांनी लेग बाईटचे संकेत दिले. बॉल अंगावरती जाऊन आदळला
आणि इथून सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्यानं 19 धावा. बघा रिप्लेच्या माध्यमातून गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, ज्यानं फलंदाजाचं माइंड रीड केलं. यज्ञिक ज्या पद्धतीने बाहेर आले, चेंडू आणखीन बाहेर नेला आणि प्रांजल पाटील आपल्याला पाहायला मिळतात चांगले गोलंदाजी. 2 बॉलचा खेळ झाला. 19 रन धावफलकावरती. यात 7 धक्के लागलेत. कपासे लायन्स या संघाकरिता थोडीशी अडचणीची स्थिती आणि त्या स्थितीमध्ये पार्थ गावड एका बाजूला, यज्ञिक किणी. सन्माननीय हरेश्वर किणी सरांचं इथे आगमन आणि यश चौधरी ब्रँड ऑफ मथाने AB11 या संघाचे स्टार आयकॉन खेळाडू AB चषक आणि तदनंतर आपण पाहतात HB ट्रॉफी देखील झाली आणि हरेश्वर किणी साहेबांचं इथे आगमन होते. त्यांचे चिरंजीव निश्चित स्वरूपात क्वालिफाय झालेले आहेत या स्पर्धेमध्ये. निखिल किणी आणि निश्चित स्वरूपात आपण पाहतात आता AB AR फायटर्स माकणे या संघाकडनं निखिल यांचा खेळ आपण पाहिला आणि ते आता पुढे क्वालिफाय देखील झालेले आहेत. गोलंदाज तयार. या वेळेला रचनात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न होता पार्थ यांचा, परंतु गोलंदाज प्रांजलने काय गोलंदाजी केली. जी गोलंदाजी आहे ना जलसार या संघाकडे, ज्या खऱ्या अर्थानं आपण पाहतात अस्त्र घेऊन आलेत. पाटील 3030 जलसार. काय अफलातून गोलंदाजीचा मारा. शेवटचे 2 बॉल या षटकातील पार्थ गावडसाठी चांगली गोलंदाजी केले. प्रांजलने पुढील बॉल आता देखील चपल झाले, परंतु चेंडू अगदी खोलवर टप्पाचा. डॉट बॉल. सलगचे 3 चेंडू डॉट येत आहेत. मॅच मध्ये आता एका बाजूने संपूर्णपणे डॉमिनेट. शेवटचा बॉल इथून आपल्याला पाहायला मिळेल या षटकातील. पुन्हा एकदा रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न. बॅट जरूर स्विच केली, परंतु फटका व्यवस्थित नाही झाला. आता सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि धावसंख्या इथून आपण पाहतायत आकार घेईल 2. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. षटक क्रमांक 5चा खेळ संपला. धावसंख्या 21. लेग बाईचे 2 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला AB11 आणि त्यांच्या विपक्षात ओमकार बॉयज Z1 अजय भोईर सरांचा एक संघ आणि त्यानंतर श्री प्रतीक मात्रे आणि रोहन गावड या सरांचा संघ ओमकार बॉयज Z1. दोन्ही कर्णधार इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस करीता येतील. AB11 कडनं यश चौधरी. नुकताच उज्ज्वल संघ मथाने पुरस्कृत मथाने चषक देखील बघायला मिळालं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 21. 21 धावा या धावफलकावरती आहेत. आता उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी. पार्थ गावड आणि यज्ञिक जो मी उल्लेख केला होता. चला उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आणि गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज हार्दिक भोईर. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी अगदी शेवटचं षटक. आतापर्यंत व्हाईट बॉल नाही या षटकामध्ये. खूप चांगल्या अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवतात आमचे शेखर गिणी. हार्दिक भोईर आलेत, ज्यांनी पहिल्याच मॅच मध्ये 1 ओव्हर टाकली, 1 विकेट मिळवली. याहीच मॅच मध्ये आता दुसरं षटक घेऊन आलेत. गोलंदाज तयार होत आहेत. हार्दिक भोईर यांना आपण पाहताय जलसार या संघाकडनं. भन्नाट वेग, अप्रतिम चेंडू. जिथे व्हाईट बॉल साठी यज्ञिक किणी यांनी पाहिलं होतं, पंचांनी सांगितलं की ना मुन्नाना चांगला चेंडू आहे, नाही चेंडूला जज करता येत. तिथे खेळपट्टीवरती गोलंदाजांनी आपलं अधिराज्य, आपलं साम्राज्य निर्माण केलंय की काय. जिथे खऱ्या अर्थानं जिथे चेंडू हाताळतात तो चेंडू अतिशय चांगला राहिला. या संपूर्ण इनिंग मध्ये एकही चौकार षटकार नाही बघायला मिळालेत आतापर्यंत. फटका समोरच्या दिशेने. लॉंग ऑफचे खेळाडू बॉल पर्यंत येतील आणि या बॉलला फील्ड करतील. तुर्ताच धावसंख्या इथून आपल्याला पाहायला मिळतील त्या म्हणजेच इथे 2. नितेश कदम सरांचं देखील इथे आगमन होतंय. एक चांगले पंच टेंबी कडावे यात सफळ विभागातनं बिलॉंग करतायत. धावसंख्या जाऊन पोहोचते 23. बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच आतापर्यंत 2. अगदी 4 बॉलचा खेळ बाकी आहे. एका बाजूला ओमकार बॉईज रुहान 11 एडवन आणि एका बाजूला AB11 केळवे रोड. खूप चांगला फटका. आजच्या दिवसातील पहिला षटकार यज्ञिक किणीच्या बॅट मधनं. वेळ थोडस लेट आली, परंतु आज षटकार आला आणि यज्ञिक किणीने या षटकारानं धावसंख्या फलकावरती 29 पर्यंत पोहोचवलंय. कपासे लायन्स या संघाला चांगला फटका.
याच पद्धतीचे आणखीन 3 बॉल आहेत. 3 बॉल मध्ये जर मोठे 2 षटकार आले तर लढण्यासाठी 40-45 या धावा तुम्हाला ऊर्जा देतील. परंतु 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर आता 29 रन 7 धक्के कपासे लायन्स या संघाकरिता. हार्दिक भोईरच्या विपक्षात पहिला षटकाराच्या दिवसातला पुढचा बॉल. बॅटची कड शॉट थर्डमनला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत. आता दुसरीचा प्रयत्न राहील का? दुसरीचा प्रयत्नासाठी वळालेत आणि बघता बघता 2 रन इथे परिपूर्ण देखील झाले. धावसंख्या 2, 31 धावा, 31 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 4 बॉलचा खेळ झाला. 31 धावा धावफलकावरती, 7 गडी बाद. सुरुवातीची सलामीची फळी होती ती कुठलाही फलंदाज नाही चालला. जिथे आपण पाहतायत खूप चांगल्या पद्धतीनं ज्यांनी गोलंदाजी केली आणि त्या गोलंदाजीच्या जोरावर फलंदाजांना गार केलं. इथे देखील फटका तर खेळलाय. समोर क्षेत्ररक्षक आहेत. प्रणय पाटील लॉंग ऑन मधनं वेगाने पुढे आलेत. प्रयत्न आहे दुसरीचा आणि बघता बघता दुसरीच्या प्रयत्नात पार्थ गावड यांना इथे बाद व्हावं लागते. फलंदाज बाद. 8वा धक्का. धावसंख्या 32 वरती. फलंदाज पार्थ गावड बॅक टू द डगआउट गॉन. अथर्व पाटील आता सध्या दाखल झालेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला माकुंड सरचे एक युवा टॅलेंट, चांगले क्रिकेटपटू आहेत. शेवटचा बॉल. या वेळेला शेवटचा बॉल देखील अगदी पायावरती पकडून टाकला. खोलवर टप्पाचा बॉल होता. दुसरीसाठी प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नात 9वा धक्का यज्ञिक किणीच्या माध्यमातून लागेल आणि धावसंख्या फलकावरती 34 धावेंचं एक माफक टार्गेट आहे. आता या 34 धावेंचा खेळ कसा होईल, काय होईल हे आपण दुसऱ्या डावात बघणार आहोत. 36 बॉल आणि 36 बॉल मध्ये रन करायच्या जिंकण्याकरिता 34 आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने खेळ झाला. आज सकाळचा नाश्ता जो होता तो खऱ्या अर्थानं सन्माननीय जगदीश किणी सर टिघरे यांच्या माध्यमातून आला. त्यांचे खूप खूप आभार. जगदीश किणी सर आपल्याला पाहायला मिळतात टिघरे यांच्या माध्यमातून आज सकाळचा नाश्ता या स्पर्धेकरिता. त्यांचे खूप खूप आभार, धन्यवाद. आणि भावेश पाटील सर देखील होते आगरवाडी. त्या सरांचे आम्ही खूप खूप आभार मानू इच्छितो. धन्यवाद, थँक्यू सो मच. 36 बॉल आणि 36 बॉल मध्ये रन करायच्या 34. पाहूया काय होईल त्या मॅच मध्ये. आणि ज्या वेळेला मॅचला सुरुवात होईल त्यावेळेला सन्माननीय प्रमोद शेडगे सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. दुसऱ्या डावामध्ये पालघर भूषण हाच आवाज खऱ्या अर्थानं आपण पाहतात सुप्रीमो पर्यंत पोहोचला. स्वर्गीय रतनबुवा स्पर्धेमध्ये आवाज दुमदुमला आणि 70-70च्या मोठमोठ्या स्पर्धा भिवंडी परिसर म्हणा, ठाणे परिसर म्हणा, ज्या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज पोहोचत असतो त्या सर्वांचे आवडीचे समालोचक प्रमोद शेडगे सरांना करूया मायक्रोफोन वरती निमंत्रण. धन्यवाद. सामना क्रमांक 2 आपण पाहणार आहोत. एका बाजूला ओमकार बॉईज रुहान 11 आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोनात करत असताना त्यांच्या अगेन्स्ट टीम आपण पाहणार आहोत. आदरणीय कुशलजी पाटील सर आणि त्याचबरोबर यशजी पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे शुभ असे टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत.
भोईर 9-11 संघाचा कर्णधार आणि त्याचबरोबर ओमकार बॉईज रुहान 11 संघाचा कर्णधार. चला आपण टॉससाठी या. मॅच नंबर 2 आपण पाहणार आहोत. कुशलजी पाटील सर आणि त्याचबरोबर यशजी पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते टॉस आपण करणार आहोत. कुशल पाटील सरांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. भोईर 9-11 किल्ला रोड टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत यश चौधरी. मी विनंती करतोय ओमकार बॉईज रुहान 11 संघाचे कर्णधार आपण टॉससाठी या. वेलकम यश चौधरी, एक हँडसम क्रिकेटर आज इन ॲक्शन मध्ये असणार आहेत. आणि त्यांच्या समोर जो संघ आपल्याला पाहायला मिळतोय ओमकार बॉईज रुहान 11 या दोन टीम मधील सामना क्रमांक 2 आपण पाहणार आहोत. सफल प्रीमियर लीग 2026 आज तिसरा दिवस या स्पर्धेचा. आज सुद्धा एक मोठी स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळते. ओमकार बॉईज संघाचे कर्णधार थोडंसं लवकर या. ओमकार बॉईज रुहान 11 आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोनात करत असताना भोईर 9-11 केलवा रोड या दोन टीम मधील ही बॅटल आपण पाहणार आहोत. वेलकम रोहनजी गावड, आपलं स्वागत आहे. चला टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. एका बाजूला ओमकार बॉईज रुहान 11 आणि दुसऱ्या बाजूला भोईर 9-11 केलवा रोड या दोन टीम मध्ये बॅटल आपण पाहणार आहोत. एका बाजूला बंटी दादा आणि दुसऱ्या बाजूला मस्के ब्रदर्स. हा कॉइन आपण पाहतोय, कॉइन स्पिन केलं जाईल कुशल पाटील सरांच्या शुभ हस्ते. भोईर 9-11 केलवा रोड आणि दुसऱ्या बाजूला ओमकार बॉईज रुहान 11 या दोन टीम मधील बॅटल असेल. कॉइन स्पिन केला जातोय. बंटी यादवचा कॉल रोहनजी यांनी केलाय आणि यस बंटी यादवला मंडळांना विनंती करतोय आपण मुख्यमंचावरती स्थानापन्न व्हायचंय. खऱ्या अर्थानं SPL म्हटलं की सफाले गावाचं एक सफाले शहराचा अभिमान. या स्पर्धेसाठी किती तुम्ही एक्साइटमेंट होता? खूप 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 एक्साइटमेंट होतो की 3 वर्ष झाली टुर्नामेंट चालू आहे आणि महेंद्र भोईर आणि मनीष गावड आपली खूप चांगली मेहनत घेत आहेत टुर्नामेंटसाठी. खूप मेहनत होते. तुमच्या स्कॉडबद्दल काय म्हणाल? ज्या पद्धतीनं संघ बांधणी झाले त्यावरती तुम्ही खुश आहात? हो, खुश आहे. टॉस जिंकला, काय निर्णय असेल? फिल्डिंग करण्याचं प्रमुख कारण या सत्रामध्ये पोरं अजून नवीन सत्रामध्ये म्हणजे काय टॉस जिंकलं फिल्डिंग चेस करायला बरं पडतं. ऑल द बेस्ट यश. टॉस सरलात, आता बॅटिंग करावी लागते, काय वाटतं? ॲक्च्युली मनाविरुद्ध निर्णय आलाय, पण ठीक आहे, आमच्याकडे आहेत बॅट्समॅन, बॅटिंग करतील. तुमच्या संघाचा जर विचार केला तर यंगस्टर भरपूर आहे. तुम्ही सुद्धा एक यंगस्टर आहात, परंतु तुम्ही ज्या लेवलचं क्रिकेट खऱ्या अर्थाने खेळलंय, मताने गावाचा एक अभिमान आणि त्या यंगस्टरला काय संदेश देण्याचा प्रयत्न कराल? नक्कीच यंगस्टरना एकच सांगेन आमच्या टीममधल्या की ज्याला जो आज रोल भेटेल त्यांनी जरा रोल करा, कारण चांगली टुर्नामेंट आहे. इकडे जर हायलाईट झाला तर प्लेयर लोक बाहेर हायलाईट होतील. त्याच्यासाठी सर्वांना एकच सांगेन की जरा इथे परफॉर्मन्स करा आणि टीमसाठी पण करा. ऑल द बेस्ट. अबाउट टीम्स टॉस साठी की जिंकलाय तो म्हणजेच ओमकार बॉईज रुहान 11 संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील प्रमोद शेडके सर. ओव्हर टू यू. थँक्यू व्हेरी मच. उत्कर्ष पाटील आणि हार्दिक किनी यांचा आवाज आपण ऐकतायत, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते प्रणय पाटील, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण तुषार तुकाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. डॉट बॉल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर पाटील 30-30 जलसार या टीमची जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. एकंदरीत 1 या धावसंख्येवर 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. सध्या ऋषी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे ओनर आहेत स्वतः विकेट किपरच्या भूमिकेत. आपण त्यांना पाहू शकता 04 नंबरचे जर्सी परिधान करणार आहे. चांगला बॉल होता, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. फिंगरचा चांगला वापर केला गेला आतापर्यंत. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा काय गोलंदाजी केले, अप्रतिम, ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. रवींद्र मेहरला आपण पाहतायत. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 1 रन 34 धावांचा टार्गेट सेट केल्यानंतर मी चांगली गोलंदाजी करेन हा त्याचा आत्मविश्वास, हे त्याचं ध्येय आपल्याला अनुभवायला मिळतं. पुन्हा एकदा क्या बात आहे रवींद्र मेहर.
काही गोलंदाजी केल्या, अचूक टप्प्यावर भेदक मारा आणि पहिलं षटक पॉवर प्लेचं, ते मात्र पॉवर प्लेच्या बंधनात आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत असताना फलंदाजांना जखडवून ठेवलं, चाचपडण्यासाठी भाग पाडलं गेलं. कारण दोन्हीही फलंदाज अतिशय उत्तम दर्जाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, परंतु इथे फक्त आणि फक्त 1 रन पॉवर पॅक्ड बॉलिंग पाहायला मिळाली. 30 बॉल आणि विजयासाठी 33 रनची आवश्यकता आहे. हार्दिक आमच्या समोर जोडले गेलेत. हार्दिक, काय म्हणशील? 30 बॉल 33 सामना रफ अँड टफ पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये जो खेळ रवींद्र मेहर कडून अपेक्षित होता, जे एक्सपेक्टेशन होते ते पूर्ण झाल्यात. कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव त्याने खर्च केलाय. विकेटचा कॉलम खाली राहिलाय, परंतु जो दबाव निर्माण करायचा होता, जे प्रेशर समोरच्या टीमवरती निर्माण करायचं होतं, त्या अपेक्षा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. आता ओव्हर नंबर 2 मध्ये या ठिकाणी पार्थ गावडला अटॅक मध्ये आणला गेला. इथे जर प्रमोद सर 40+ टार्गेट असतं तर जरूर एक चांगली बॅटल पाहायला मिळाली असती. इथे टार्गेट 34चं समोर ठेवलं गेलं 36 चेंडूंमध्ये. त्यामधील पहिल्या षटकामध्ये पहिल्या 6 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव खर्च केले, त्यामुळे एक कॉन्फिडन्स बॉलिंग अटॅकला मिळालाय. आता ओव्हर नंबर 2 मध्ये पार्थ जे आयकॉन आहेत आणि आयकॉनच्या भूमिकेमध्ये असताना खऱ्या अर्थानं एक मोठी जबाबदारी त्यांच्यावरती आहे. वय वर्ष जर आपण पाहिलं तर फक्त 20 आहे, परंतु या वयामध्ये देखील एक मोठी प्रसिद्धी या गोलंदाजाने आपल्या नावावरती करून घेतलंय आणि एक वेगळी छाप या संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती सोडलाय. प्रमोद सर, पार्थ गावड एक हरहुन्नारी खेळाडू, हरपन मौला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. परागजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. त्यांनी 1 तारखेला फायनल डेला त्यांच्याकडून पाण्याची जी पिण्याची व्यवस्था केलेली आहे, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. एक दानशूर व्यक्तिमत्व गडीची कारभारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे मंगलदाजी गरज साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. सरळ बॅटचा वापर केला होता. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 2 या धावसंख्येवर. हार्दिक, ज्या पद्धतीने आतापर्यंत लयबद्ध फलंदाज झालेले नाहीयेत, कदाचित इथून जर ब्रेक थ्रू लागला तर अजून दडपण वाढण्याची दाट शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच. आणि पहिला बॉल करताना पारचा खूप महत्वाचा होता. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आणि विकेटच्या शोधामध्ये विकेट फॅक्टर खूप महत्वाचा रोल राहणार आहे आणि ते पार्थला विकेट टेकर बनावं लागणार. ते विकेट्स इथे कंप्लीट करावे लागणार आहेत. इथे चांगला पुल शॉट गॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक रवींद्र मेहर तरीकेने आपण पाहतोय. फेकी बरोबर बॅटिंग एंडकडे झाल्या. 2 धाव्यांचा कॉल आहे आणि त्या 2 धावा परिपूर्ण झाल्यात. या दुहेरीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 4 या आकड्यावरती. 4 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. पहिल्या 2 बॉलवरती पारच्या गोलंदाजीवरती रन्स येताना दिसल्या सिंगल डबलच्या सहाय्याने. 4 धावा. प्रणय पाटील एक रन मशीन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. साई घरत या ठिकाणी उपस्थित आहेत. एक शॉर्ट फिल्म भरपूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेब सिरीज यावेळेला ऑन साईडला पिकअप शॉट पाहायला मिळतोय आणि सरळ बॉलला फेकून दिलंय षटकारासाठी. घुटना टेक और ए सिक्सर देख. व्हॉट अ शॉट. प्रणय पाटीलच्या बॅटमधून 6. चांगला स्ट्रोक तरीकेने आपण पाहिलं. प्रणयच्या बॅटमधून क्रॉस बॅटचा वापर केला. बरोबर स्लॉट मध्ये बॉल होता आणि त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलं. इथे सुद्धा चान्स घेतलाय. फटका फसलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला. फिल्डर इंटरेस्टेड आहेत. याज्ञिक तरीकेने होते. कॅच ड्रॉप झालाय. प्रेशर तरीकेने स्पष्टपणे जाणवतोय. कमबॅक केला होता प्रमोद सर या बॉलवरती पार्थने. षटकार आल्यानंतर या बॉलवरती त्याला वार करायचं होतं, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ मिळालेली नाहीये. उंचीवर बॉल होता. भरपूर वेळ होता जजमेंटसाठी. आय कोऑर्डिनेशन परफेक्ट यावेळेला पाहायला मिळालं नाही. हातांची उंजळ मात्र यावेळेला परफेक्शन नव्हतं आणि त्यामुळे हा झेल सुटला गेला. कॅचेस विन द मॅचेस खूप महत्वपूर्ण भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. यावेळेला बॅकफुटला जात असताना जिग्नेश बारी थोडीशी चाचपडत खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडंसं अंडर प्रेशर खाली बॅटिंग करताना आपण पाहू शकतायत. 11 रन झालेत. 5 बॉल्स आतापर्यंत खेळ होत असताना पार्थ गावड कमी वेळेत आणि कमी वयामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने या खेळाडूला मात्र जबरदस्त आगीकूच केलं गेलं आणि रॉकी दादा यांनी त्याचं परिपूर्ण कौशल्य जाणलं आणि त्याला प्लेइंग 11 मध्ये जागा दिल्यानंतर त्याने संधीचं सोनं करत असताना भरपूर अनेक स्पर्धांमध्ये त्याची छाप उमटली गेली. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मी म्हटलं होतं की आज चाचपडत खेळतायत जिग्नेश बारी. या वेळेला बॅक टू द डगआउट. अखेरकार पार्थ गावडने एक एक्सपिरियन्स खेळाडूची विकेट मिळवली. फलंदाज बाद. 11 ला 1. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाटील 3-0
जलसार टीम सचिनदादा पाटील यांचा संघ मात्र यावेळेला आपण पाहतायत दुसऱ्या षटकात थोडासा अडचणीमध्ये जिग्नेश बारी 2 धावा करत बॅक टू द डगआउट 33.33 चा जो स्ट्राईक रेट पाहायला मिळाला. 6 बॉल फेस केले आणि इथून मात्र विकेट डाऊन. पाहायला मिळतोय पाटील 3030 जलसार स्वतः सचिनदादा पाटील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. फ्रेम मध्ये येत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 11 या धावसंख्येवर. ओवेस शेख इम्पॅक्ट प्लेयर यावेळेला घेतलं गेलं. यस सादिक राजापूरकर सर तेच दर्शवत असताना महेंद्र भोईर सरांना आपण पाहतायत लेक्सकेच्या पंचांच्या भूमिकेत आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक म्हणून नेहमीच SPL या स्पर्धेला ते पुढे घेऊन जात आहेत. ही खूप महत्वाची उपलब्धी पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडूला ग्रामीण भागातील प्लॅटफॉर्म दिला गेलाय. मनीषजी गावड आमच्या व्यासपीठावर आहेत, त्यांचं सुद्धा खूप मेहनत, त्या मेहनतीला सलाम आहे. महेंद्र भोईर असतील, मनीष गावड असतील, हे 2 सूत्रधार. यावेळेला ऑन साईडला टक्कन आवाज आलाय परंतु डिस्टन्स क्लिअर होईल का नाही. कॅच ड्रॉप. कदाचित हार्दिक प्रणय पाटीलने आज नशीब घेऊन उतरलाय मैदानाच्या आतमध्ये. 2 कॅच ड्रॉप झाल्यानंतर आता इथून मॅच फिनिश करण्याच्या प्रयत्नात जरूर असेल प्रणय पाटील. चांगल्या रिदम मध्ये दिसतोय. गोलंदाजीमध्ये यादी चमकला. पहिल्या सत्रामध्ये विकेट्स प्राप्त केले होते 2 स्पेल मध्ये आणि आता बॅटिंग मध्ये जीवनदान मिळालंय. ऑलरेडी यादीच्या षटकामध्ये एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय आणि ते जरूर फिनिश करण्याचा प्रयत्न करेल. स्विच हिट आणि सरळ बॉल थर्डमॅन सीमारेषा पलीकडे. कॅच ड्रॉप झाल्यानंतर या ठिकाणी पलटवार केलाय फलंदाज प्रणयनं. ठोकलाय चौकार. 4 धावा. होता यावेळेला स्वतःला स्विच केलं, ऍडजस्टमेंट केलं, त्या पोझिशन मध्ये आले आणि प्रणय पाटीलच्या बॅट मधून स्विच हिटचा एक प्रणय पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जबरदस्त अप्रतिम चांगला फटका. आशु भोईर यांच्या स्वागतासाठी हा बॉल निघून गेला होता. प्राण भोईर यांचं सुद्धा वेलकम आहे. जादूगर आपलं सहर्ष स्वागत. ऑन साईडला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सिंगल मेल सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 19 या धावसंख्येवर. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये शेखर किनी यांना आपण पाहताय 6 सीटर स्पोर्टचे प्रोप्रायटर गौरव पाटील आणि सध्या साई घरत यांना आपण पाहताय. चांगली व्हिडिओ त्यांच्या वेगवेगळ्या भूमिकेत आपण पाहू शकलात युट्यूब चॅनेलवर. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत असेल. संघाची धावसंख्या हार्दिक आतापर्यंत आपण पाहिली तर 19 झाले. म्हणजेच इथून जर आपण पाहिलं तर जवळजवळ विजयासाठी 15 रनची आवश्यकता असेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. पण कधी कधी हार्दिक छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. त्याचं कारण असतं दबाव. जसं नानकर वर्सेस घनसोली असा सामना झाला. 5 ओव्हरमध्ये 31 रन फक्त विजयासाठी दिल्या होत्या नानकर टीमने. घनसोली टीम समोर त्या सुद्धा झाल्या नव्हत्या. कासरवडवलीच्या नाईटच्या आत्ताच परवाच्या दिवसामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. अक्षय थेटे, अक्षय कोळी या गोलंदाजांनी संपूर्ण मात्र फलंदाजाला बांधून ठेवलं होतं आणि त्या धावा डिपेंड झाल्या. म्हणजे क्रिकेटमध्ये हे घडतात, परंतु त्यासाठी तुम्हाला जिद्दीने खेळावं लागतं. अगोदर जर तुम्ही मनाने हरलात तर कधीही आयुष्यात जिंकू शकणार नाहीत. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल होता. आउटसाइड लेग स्टंप सोडून जाणारा. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेले. काय म्हणशील हार्दिक, इथे एक्स्ट्रा धावा थांबवायला पाहिजेत, चांगली फिल्डिंग व्हायला पाहिजे, डॉट बॉल यायला पाहिजेत, परंतु तसं घडत नाहीये.
पहिल्या षटकामध्ये जो रिदम रवींद्र मेहेरचा आपण पाहिला होता, दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा या ठिकाणी पारचा जर विचार आपण केला तर गोलंदाजी चांगली केली होती एंड ऑफ दी ओव्हर, परंतु या ओव्हरमध्ये एक्स्ट्राच्या माध्यमातून रन्स खर्च होत आहेत. परंतु पहिल्या बॉलवरती जो झेल सुटला करायला त्यांना प्रमोद सर, तिथून एक आत्मविश्वास प्रणयला मिळाला, कारण जीवनदान मिळालं आणि त्यानंतरच्या लगेचच पुढच्या बॉलवरती चौकार आलाय आणि त्या चौकाराचं प्रेशर सध्या तरी अंकितच्या चेहऱ्यावरती दिसते. एक्स्ट्रा रन्स खर्च होत आहेत, परंतु इथे चांगला बॉल त्याने टाकला होता आणि याच डॉट बॉलची गरज आहे करायला त्यांना प्रमोद सर. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ जरा अंकित बॉलिंग ट्रॅक वरती बॅकफुटला जाऊन जबरदस्त शॉट गॅप मध्ये चाललाय थ्रू दी कव्हर पॉइंट, सरळ बॉल निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. खूप चांगला फटका होता प्रणय पाटीलच्या माध्यमातून. आपण पाहू शकता त्या बरोबर बॅटवर बॉल आला आणि गॅप शोधला आणि काय तो अप्रतिम फटक्याला एक्झिक्युशन पाहायला मिळालं. थ्रू दी कव्हर खेळत असताना जमिनी लगत बॉल निघून चालला. एक गुड ग्राउंड स्ट्रोक पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. आता विजयासाठी 10 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत 18 बॉलमध्ये 10 रन हे सामन्याचं समीकरण. आजचा सलग तिसरा दिवस या स्पर्धेचा आपण अनुभवतायत. आमच्या आवाजाची काळजी घेणारे अर्थातच सिद्धिविनायक म्युझिकल डीजे, कुंदन घरत, विठ्ठलवाडी कॅन्डी, विविध प्रकारची संगीत त्यांच्या डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळतात आणि मन तृप्त होतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24 वर जाऊन पोहोचली गेली 24 धावा आणि बरोबर 24 फेब्रुवारी या दिवसापासून 1 मार्च पर्यंत श्रीकृष्ण चाफेवाडी चषक आपल्या भेटीला येईल, ज्याचे सूत्रधार आहेत प्रणयजी पाटील स्वतः खेळत असताना पाहायला मिळतात. दत्तात्रय पाटील साहेब, प्रणय पाटील यांचे पिताश्री, अक्षय पाटील यांचे पिताश्री आणि संपूर्ण टीम मात्र श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडीच्या माध्यमातून ती स्पर्धा 24 फेब्रुवारी ते 1 मार्च आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर लगेच शिवनेरी चषक डे अँड नाईट फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळेल. मार्च मध्ये ती स्पर्धेचं बिगुल वाजलं गेलंय. 10 रन झालेत आतापर्यंत. हार्दिक ज्या पद्धतीने प्रणय पाटील बॅटिंग करतोय थोडाच वेळ जरूर व्यतीत केला गेला, परंतु धावा सुद्धा येत आहेत. आता विकेटच्या शोधामध्ये असतील. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. अशा धावा एक्स्ट्रा स्वरूपात दिल्या तर पराभवाची चव चाकायला वेळ मिळणार नाही. मात्र इथून जर आपण पाहिलं तर महेंद्र भोईर वळतायत. वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 26 धावा. हरिचंद्र भोईर साहेब समाजसेवक टिंबी खुटावे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम वेलकम वेलकम. इथून पुन्हा एकदा मात्र खराब बॉल पाहायला मिळतो रवींद्र मेहरच्या माध्यमातून. वाईटचा इशारा येईल, 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर शेखर आम्हाला दर्शवतायत जाऊन पोहोचते 27 या धावसंख्येवर. शिवनेरी चषकाचं बिगुल जे वाजलेलं आहे, शिवनेरी चषक 2026, 21 मार्च ते 28 मार्च असा क्रिकेटचा महासंग्राम आणि 28 मार्च रोजी फायनलचे सामने फक्त आपल्याला पाहायला मिळतील डे अँड नाईट फॉर्मॅट. 7 धावेची आवश्यकता. ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना एकच धावेवर सॅटिस्फाईड. चांगली फिल्डिंग, मात्र थ्रो थोडासा खराब पाहायला मिळाला. पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या जातील. हार्दिक चांगलं बॉन्डिंग आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. जो तालमेल आपल्याला पाहायला मिळतो, अंडरस्टँडिंग, ती मात्र दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. नक्कीच जो नवीन बॅटर ओवेस मैदानामध्ये दाखल झालाय त्याने सुद्धा चांगली 7 प्रणयला दिल्या आतापर्यंत. 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. धावसंख्या फलकावरती 29. असलम शेख यांचे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटची गडा, परंतु विकेट किपर पासून दूर होता बॉल. बॅकअप मिळेपर्यंत 1 धाव मिळेल या बॉलवरती आणि सिंगलने धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 30 रन्स स्कोरवरती लागला गेला. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. 2 चेंडूंचा खेळ झाला. यस, बॉलिंग ट्रॅकवरती रवींद्रला आपण पाहतोय. पहिलं षटक प्रमोद सर रवींद्रचं परफेक्शन त्यामध्ये दिसलं होतं, परंतु या ओव्हरमध्ये प्रेशर त्याच्या चेहऱ्यावरती दिसते. कारण ज्या धावा स्कोर कार्डवरती बनवायच्या होत्या कपासी लायन्स या संघाला, कमीत कमी इथे संघाच्या सत्रामध्ये 45+ तरी जाण्याचा प्रयत्न करायला हवा होता. शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी झाला होता. 1 धाव मिळेल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता, डायरेक्ट हिट झालेला नाहीये. 1 धाव मिळेल या बॉलवरती. पुढचा सामना सुद्धा तितकाच महत्वाचा पाहायला मिळतोय.
एका बाजूला भोईर 911 किल्वा रोड आणि दुसऱ्या बाजूला ओमकार बॉईज रुवान 11 या दोन टीम मध्ये बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम मध्ये मोठे स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 धावांची गरज आहे विजयासाठी. 31 धावा स्कोरकार्ड वरती लागल्या गेल्यात. रवींद्र मेहर गोलंदाजी मार्क होती या ओव्हर मधील चौथा बॉल राईट आर्म ओव्हर दी विकेट पासून दूर खेळवला होता. हलकासा लेग कडर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पडल्यानंतर बाहेर निघतोय. ज्या पद्धतीनं रवींद्र मेहर प्रमोद सर लास्ट इयर पासून ज्या पीक फॉर्म मध्ये भरपूर मेहनत स्वतःवरती घेतली, स्पेशली श्रीकृष्ण मंडल आयोजित चाफेवाडी चषक त्यामध्ये मेटन ओव्हर साध्य केली आणि एक मोठी प्रसिद्धी त्या स्पर्धेपासून त्याला मिळाली. कारण तिथे जी गोलंदाजी रवींद्र मेहरने केले होते त्याचं जे टॅलेंट होतं, हायडन टॅलेंट होतं ते समोर येताना पाहिलं होतं. पण पुढचा बॉल या बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न, फटका फर्स्ट स्लॅश होता. गोलंदाज जीवाची आकांक्षा करतायत. मिड ऑफला बॉल त्या ठिकाणी पडतोय. तत्पूर्वी 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात आणि या दुहेरीने धावसंख्या फलकावरती 33. स्कोर इज लेव्हल. आता प्रमोद सर विजयासाठी एका धावेची गरज आहे. सोळा बॉल मध्ये 26 रन आतापर्यंत प्रणय पाटीलच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक अंडरस्टँडिंग खेळी. पुन्हा एकदा बॉलर तयार. रवींद्र मेहर परिपूर्ण विस्कळीत झाले. पहिले षटक वगळता त्यानंतर चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर आणलं. यावेळेला ऑन साईडला फिनिशिंग टच, क्लास टायमिंग, मनगडाचा चांगला प्रॉपरली वापर केला. बिटवीन द गॅप मध्ये बॉल निघून चाललाय. चौकारासाठी खणखणीत चौकार, विजयाचा चौकार. पाटील 3030 जलसार टीमने पहिल्या सामन्यामध्ये मारली बाजी. कॉंग्रॅच्युलेशन. अजून सुद्धा संधी आहे. कपास लायन्स या टीमला ही मॅच समोर आपल्या समोर पाहायला मिळते. आजच्या दिवसातील मॅच नंबर 1. याज्ञिक किनीने 20 धावा बनवल्या, परंतु त्याच्या व्यतिरिक्त कोणीही कोणत्याही फलंदाजाने चांगला खेळ साकारला नाही. तर प्रणय पाटीलने गोलंदाजी करताना 4 विकेट, 9 धावा, 2 षटकं हाताळली. 4.50चा इकॉनॉमी आणि बॅटिंग करताना 30 धावा नॉट आउट. हा ठरतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि मॅन ऑफ द मॅचची सामनावीरची ट्रॉफी भूपेजी दिनेश गावड साहेब यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप केली गेले. हरिचंद्र भोईर साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देऊन सन्मानित करायचंय. तत्पूर्वी स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करतोय परागजी पाटील सरांना आपण पुढे त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. फायनल डे मध्ये अर्थातच अंतिम दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून विनामूल्य या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची जी व्यवस्था आहे ती या ठिकाणी केली गेली आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. मी विनंती करतोय बालू मामा आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडायचा आहे.